इथे येण्याचं मी जसं म्हटलं तुम्हाला की आपण खूप खास कामासाठी चाललो तर ते हेच काम आहे की आपण हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहता आपण सगळ्या आपल्या फॅमिलीसोबत आपण निघालेलो आहोत. तर खूप खास अशी गोष्ट आहे जिथे आपण चाललेलो आहोत आणि आपण कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे हे सारं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या आपण तिथे पोचल्यानंतरच मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. तर तुम्ही इथे पाहताय तर मायरा इथे छान बसली आहे. मायराला खूप झोप आली आहे आणि मायरा इथे आहे. इथे पप्पा आहेत, इथे मम्मी आहेत आणि इथे अवधूत ड्राईव्ह करतोय. तर चला, तर मग आता बराच वेळ लागेल कारण आपण पुण्याला निघालो आहे आणि खूप वेळ लागेल. इथे आलो आहे आणि म्हणजे इथे थोडंसं आपण फूड कोर्टच्या इथे थांबलो आहे कारण नाश्ता केला नव्हता बिलकुलच काहीच आणि म्हणजे चहा पण घेतला नव्हता कारण कसं लवकर निघायचं ह्या उद्देशाने काहीच खाल्लं नव्हतं. पुन्हा मग खायला बसलं ते पुन्हा तितकाच वेळ जातो त्यामुळे मग काही खाणं झालंच नाही. तर आता इथे फूड कोर्टच्या इथे आम्ही थांबलो आहे आणि आता इथून काहीतरी घेऊया. म्हणजे नॉर्मली वडापावच मी सांगितलं आता अवधूतला सगळ्यांसाठी कारण मग पुन्हा टाइम वेस्ट होईल. तर वडापाव घेऊ आणि मग खात खात जाऊ, है ना मायरा? मायरा तर मायराला मी फक्त चपातीचा रोल घेऊन आलेले घरातूनच, तर मायरा खात होती. मायू तर चला बघूया. आणि खूप जास्त ऊन आहे, भयानक कडक ऊन आहे. आता बघूया, माहिती नव्हतं इतकं ऊन असेल पण चला. तर आता आपल्याला पुण्याला जायचं आहे. मला वाटतं अजून 2 तास तरी लागणार आपल्याला पोहोचायला आणि ट्रॅफिक पण भरपूर जाम आहे. वडापाव घेऊन आलाय आणि सगळ्यांसाठी वडापाव शॉर्टकट नाश्ता आमचा. आणि इथे मम्मी पप्पा पण बसलेत कारण की खूप गर्दी आहे आतमध्ये. अवधूत जाऊन आला, अवधूतने सांगितलं खूप गर्दी आहे आतमध्ये, मग तितकाच वेळ जाईल दुसरं काही खात बसलं तर. म्हणून आपण शॉर्टकटमध्ये आता पण वडापाव खाऊन घेऊया. चला. गरम आहे. कसं आहे वडापाव? मायू एक्साइटेड? एक्साइटेड. मला आवडते. तुला ऊन कसं आहे इथे? मायरा इकडे मायरा इथे येऊन ना असं एक 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 वर्ड शिकतीये. इथे अवधूत ज्या कामासाठी इथे आलेलो तर तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि ते कशासाठी आलोय आणि ते काय काम आहे आता मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगते. आता आपण पोहोचलेलोच आहोत. आता तर आपण जाऊया आतमध्ये आणि मग मी तुमच्याशी बोलते. चला चला. ज्या कामासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि स्पेशली आम्ही ज्या कामासाठी इथे भारतात आलो ना तर ते मेन रिझन म्हणजे आमचं सेकंड होम. तर आम्ही इथे पुण्यामध्ये सेकंड होम म्हणजे आम्ही
घर घेतलेलं आहे. तर खूप एक्सायटेड होतो आणि स्पेशली आम्हाला मायराच्या हातून हे सारं काही म्हणजे पोझिशन वगैरे घ्यायचं होतं, की घ्यायची होती. तर त्यासाठी आम्ही मग भारतात आलो आहे. नाहीतर असा एक स्पेशली असं काही आमचा प्लॅन नव्हता भारतात येण्याचा, पण कारण की म्हणजे असं काही ओकेजन पण नव्हतं, पण ह्या कामानिमित्त आम्ही मग आलो आहे. आणि आता ती म्हणजे काय म्हणतात ती गोष्ट ज्याची आपण इतके वर्ष वाट पाहत होतो. आणि म्हणजे 2021 कोविडमध्ये जानेवारीच्या आसपास आम्ही बुक केलेलं. ऑलमोस्ट 4 वर्ष झाले. पण वी आर व्हेरी एक्सायटेड. आता आम्हाला भेटतं आहे त्यामुळे. आणि म्हणजे ना हे घर घेण्यामागे पण ना कसं आहे ना की त्यावेळेस आम्ही कोविड पिरियड होता आणि अशा वेळेस आम्हाला घर घ्यायचंच होतं. तर मग हे एव्हन्स म्हणजे जे घेतले आम्ही ही प्रॉपर्टी, तर ती इतकी आम्हाला आवडलेली ना, म्हणजे आम्ही स्वीडनमध्ये बसून पण आम्ही ना खूप सर्च करत होतो. त्यावेळेस आम्हाला ही प्रॉपर्टी खूप आवडलेली आणि मग आम्ही शॉर्टलिस्ट केली होती. आणि त्यानंतर मग इथे येऊन आम्ही स्पेशली ते पाहण्यासाठी इथे आलेलो आणि मग ते पाहून मग आम्ही हे घर आम्ही बुक केलं. आमचं ॲक्च्युली फर्स्ट होम व्हायला पाहिजे होतं, पण आम्ही स्वीडनमध्ये घेतलं. हां, ॲक्च्युली आम्ही स्वीडनमध्ये पण घर घेतलं आहे, नाहीतर मग हेच झालं असतं आमचं फर्स्ट होम. पण आता हे आमचं सेकंड ड्रीम होम आहे. आणि चला मग मी तुमच्यासोबत पण शेअर करते त्या आमच्या स्वीट मेमरीज. आता ह्या मेमरीज बनणार आहेत. तर ह्या सारं काही तुम्हाला पण त्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतो आणि आमच्या थ्रू तुम्ही पण पाहताय. तर चला. इथे मायरा आणि तिथे मम्मी. हाय मम्मी. पप्पा काय करताय? ते काय पोझिशनचे डॉक्युमेंट्स रीडिंग करा. काय मग कसं वाटतंय पप्पा? कसं वाटतंय आपलं सेकंड होम आहे? छान वाटतं. भारी वाटतंय ना. इथे अवधूत आहे. काय मावती काय कसं वाटतंय? भारी वाटतं एकदम. भारी ना. खूप एक्सायटेड ना. एक्सायटेड. एवढे वर्ष आपण वेट केलं ना आणि आता शेवटी तो दिवस आला आहे. आता मी पोझिशन घेणार. कसं वाटतं सोनिया मग आता? खूप जास्त. ज्या गोष्टीसाठी आलेलं तर आपल्याला की भेटलेली आहे आणि आता आपण रूमवरती जाणार आहोत. तर तिथे आता जाऊन आपण रिबन कट वगैरे होईल. तर ते सारखे आता आपण पाहूया. चला आता आपण जाऊ. चला. तर फायनली आपण आलो आहे. आतमध्ये एंटर केलं आहे आणि हा आपला लॉबी एरिया आहे. खूप स्पेशियस आहे. इथून तुम्ही पाहू शकता. आणि इथे रिसेप्शन आहे. इथे पण रिसेप्शन आहे. तर इथे दोन्ही ठिकाणी आहेत. अजून थोडंफार मला वाटतं इथे काम सुरू आहे. इथे तर चला आता आपण ना डायरेक्ट आपल्या फ्लोअरवरती जाऊया. चला. तर हा लिफ्ट एरिया आहे आणि इथे 2 ठिकाणी लिफ्ट आहेत.
आवाहयामि ओम भूर्भुवः स्वः गंगायै नमः गंगाम् आवाहयामि ओम भूर्भुवः स्वः यमुनायै नमः यमुनाम् आवाहयामि ओम भूर्भुवः स्वः शङ्खनिधये नमः शङ्खनिधिम् आवाहयामि ओम भूर्भुवः स्वः दुर्गायै नमः दुर्गाम् आवाहयामि ओम भूर्भुवः स्वः सरस्वत्यै नमः सरस्वतीम् आवाहयामि ओम चित्रपालाय नमः चित्रपालाय नमः चित्रपालम् आवाहयामि ओम द्वारश्रियाज्या देवताः सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतु द्वारश्रियाज्या देवेभ्यो नमः उम्र्यावर्तिवः प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि द्वारश्रियाज्या देवेभ्यो नमः गणपति बाप्पांचं स्मरण समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय. तर मंडळी असा होता हा आजचा दिवस आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल होता कारण ह्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने बरेच वर्ष वाट पाहत होतो कारण म्हणतात ना स्वप्नातलं घर असंच हे आमचं स्वप्नातलं घरच आहे. म्हणजे स्वीडनमध्ये पण आहेच पण कसं हे आम्ही ना खूप म्हणजे खूप विचारपूर्वक घेतलेलं हे आमचं घर आहे आणि हे आमचं ड्रीम होम आहे. तर हे सेकंड होम ऑफकोर्स. तर ह्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि मेन म्हणजे कारण आम्हाला भारतात येण्याचं तर आमचं हेच होतं की आम्हाला पोझिशन घ्यायचं होतं आणि ते मायूच्याच हातून आम्हाला घ्यायचं होतं. तर ते सगळं काही खूप छान झालं आणि ॲक्च्युली ना हे खूप घाईघाईत झालं म्हणजे काहीच आमचा प्लॅन नव्हता की म्हणजे आज करणार उद्या करणार असं काही नाही. आणि म्हणजे गृहप्रवेश वगैरे हे सगळं आम्ही शॉर्टकट करायचं होतं कारण फॅमिली आम्ही म्हणजे माझ्याकडची पण फॅमिली कोणी नव्हतं आणि म्हणून मग आम्ही जितकं शॉर्टकट करता येईल तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि ट्रॅव्हलिंग कसं होतं ना मुंबईपासून पुण्याला यायचं होतं तर आणि इथे काहीच सोय नाही म्हणजे आमचं इथे काही नाही ना अनफर्निश्ड आहे त्यामुळे मग ना त्या हिशोबाने साडी वगैरे घालणं हे पॉसिबल नव्हतं. म्हणून मग मी पंजाबी ड्रेस घालून पूजा केली कारण घरगुती होती. तर अशा पद्धतीने हा आजचा दिवस होता. अवधूत तुला काय म्हणायचं आहे? नाही जसे ही बोलली आम्ही इतके वर्ष थांबलोय घरासाठी आणि आता आम्हाला भेटलं तर आम्ही खूपच खुश झालो. आणि घरांचं त्यांनी जसं कन्स्ट्रक्शन वगैरे केलंय तसं जसं त्यांनी जे सांगितलं तसं भेटलं त्यामुळे अजून जास्त चांगलं वाटतंय. थोड्याफार मायनस असतात पण त्या लोकांनी ते फिक्स करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगलं फिक्स केलं त्यामुळे वी आर व्हेरी सॅटिस्फाईड. सो आय एम हॅपी अँड माय इज ऑल्सो हॅपी. तर चला तर मग आता मी हा व्हिडिओ आता इथे सेंड करते कारण आता आम्ही ना इथून आता पुन्हा मुंबईला जायचं आहे म्हणजे मग थोडासा लेट होईल आणि दुपारचं जेवण आमचं लिटरली स्किप झालंय आणि मायूला पण खूप भूक लागली कारण पूजा वगैरे पोझिशन घेणं ह्यामध्येच खूप लेंदी प्रोसेस होती तर त्यात खूप वेळ गेला. तर मग आता पहिला आम्ही जाऊन यांना जेवतो आणि मग तिथूनच घरी जाऊ आणि मग बघूया. तर मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. आणि चला तर मग भेटूया आपण अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.